सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहराचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला जातोय. या अनुषंगानेच भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष खंडेलवाल यांच्या वतीनं पंचगंगा नदीवरील स्मशानभूमीला सुमारे 10,000 शेणींचं दान करण्यात आलं. अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या शेणींची अनेकदा कमतरता भासत असल्यानं या दानामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. समाज हिताच्या दृष्टीनं राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं परिसरातल्या नागरिकांकडून स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार सुरेश हाळवणकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी सामाजिक कार्य हेच खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करण्याचं माध्यम असल्याचं सांगितलं. वाढदिवसाच्या निमित्तानं समाजाला उपयोगी पडतील असे उपक्रम राबवण्यावर भर दिला जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. आशिष खंडेलवाल यांनीही वाढदिवस सप्ताहात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असून त्यातून सर्वसामान्य नागरिकांना मदत मिळावी हा उद्देश असल्याचं सांगितलं. स्मशानभूमीला देण्यात आलेल्या शेणींचा उपयोग अंत्यविधीसाठी होणार असल्यानं अनेक कुटुंबांना त्याचा थेट लाभ मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलं. वाढदिवस सप्ताहानिमित्त आरोग्य, सामाजिक आणि जनहिताचे विविध कार्यक्रम राबवण्यात येत असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. पंचगंगा नदीवरील स्मशानभूमीत करण्यात आलेल्या 10,000 शेणींचं दान हा त्याच उपक्रमांचा एक महत्त्वपूर्ण भाग ठरला असून या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. आशिष खंडेलवाल, अमृतमामा भोसले, सचिन पवार, योगेश निर्मळ, मनोज तराळ, राजेश राजपुते, रीनाताई कांबळे, शुभम बर्गे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. इचलकरंजी शहराचे माजी आमदार, कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेशरावजी हाळवणकर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कार्यकर्त्यांच्या वतीने गेली आठवडाभर वेगवेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी कार्यक्रम आणि वेगवेगळ्या पद्धतीनं समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून आज इचलकरंजी शहरातील चाणक्य अंत्यसंस्कार केंद्रासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा उपाध्यक्ष आशिष खंडेलवाल व त्यांच्या युवा मोर्चाच्या सर्व टीमच्या माध्यमातून या ठिकाणी 7,000 शेणी या अंत्यसंस्कार केंद्राला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. हे देत असताना शेडजीनं म्हटल्याप्रमाणे वाढदिवस साजरा करत असताना कसा वाढदिवस साजरा करायचं हे इचलकरंजी शहराला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेलं आहे. जी गरज आहे, जिथं गरज आहे त्या ठिकाणी हा वाढदिवस या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. त्याबद्दल युवा मोर्चाचं आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेल तेवढं या ठिकाणी थोडं आहे. अंत्यसंस्कार केंद्राला ज्या वेळा गरज आहे त्या वेळा समाजातील अन्य घटक या ठिकाणी उभे राहतात. तसाच त्याचाच भाग आज युवा मोर्चाच्या माध्यमातून ही टीम उभं राहिली आहे. त्यांचंही अभिनंदन आणि सर्वांनी या ठिकाणी वेळेत आल्याबद्दल, हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल, हाळवणकर साहेबांच्यावर प्रेम केल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.